कसे आहात तुम्ही? माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर काय आज आहे संडे रविवार आहे. आज पोरं म्हटले की मेथीचे पराठे बनव, त्याच्यामुळे आज मेथीचे पराठे बनवते. स्पेशल रेसिपी थंडीमध्ये खायला अतिउत्तम. हे बघा मी आज कसं पीठ बनवून ठेवले. ह्याच्यामध्ये टाकलंय मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मेथी घेतलेली आहे 2.5 वाटी, ती धुवून घेतली स्वच्छ आणि बारीक चिरून घेतलेली, एकदम त्याला बारीक चिरून. आणि त्याच्यामध्ये टाकले मी लसूण, आलं, मिरच्या आणि जिरे आणि थोडीशी अद्रक टाकून मी जरा वाटून घेतलं. त्याला वाटून घेऊन मग मी ह्याच्यामध्ये मिक्स केलं. थोडंसं धनेपूड टाकलं, लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे थोडीशी चवीसाठी, मीठ पण टाकलेलं आणि थोडीशी हळद. हे सगळं मिश्रण मी एकत्र तयार केलं आणि त्याचं मी एक पीठ मळून घेतलं हे. आणि आता हे पीठ मी 10 ते 15 मिनटं मळून ठेवलं, चांगलं झाकून ठेवलं होतं. आणि आता मी ह्याच्या करते पराठे. मुलांसाठी करावं लागलं मला ते आज. पोरं म्हटले आज बनव मम्मी काहीतरी चांगलं. मम्मी म्हटलं ठीक आहे बाबा करून देते तुम्हाला. तर मग लागले करायला. तुम्ही पण थंडीमध्ये बनवून खावा, हे चांगलं असतं. पोरांना बनवून द्या तुम्ही पण तुमच्या. सुट्टीच्या दिवशी काहीतरी स्पेशल काहीतरी बनवून नाश्त्यासाठी, काहीतरी वेगळं. सारखं सारखं वेगळं वेगळं काहीतरी पाहिजे ना. सारखं एकच गोष्ट म्हटल्यावरती बरोबर नाही वाटत. हे बघा मी असं तव्यावर टाकून दिले. आता याला मस्त भाजायचं. एक साईड भाजून झाली का मस्त त्याला तेल लावा किंवा तुम्ही तूप लावा. मला तूप आवडत नाही म्हणून आम्ही तेल लावणार आहे. तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप पण लावू शकता. बटर पाहिजे असेल तर तुम्ही बटर पण लावू शकता त्याला. हे असे छोटे छोटे गोळे करून घेते आणि मस्त छोटेसे, लय खूप मोठे मोठे पण पराठे नाही बनवायचे. आपले छोटे बनवायचे, जास्त जाड जाड पण नाही, पातळ बनवायचे तर ते खायला छान लागतात. हे बघा आता मी असं पलटी केलं, किती छान वाटते. थोडीशी हळद टाकल्यामुळं ते जरा पिवळं दिसतं बघा, पण हळद टाकलेली चांगली आहे. खायला पण टेस्टी लागतात ना. आज पोरं खुश होतील मेथीचे पराठे बनवलेत म्हणून. तुम्ही पण तुमच्या घरी मुलांना खायला घाला. असा पराठा मी रेडी केलेला आहे. किती खूप मस्त झालेला आहे का नाही मला कमेंटमध्ये सांगा कसा झालाय पराठा. मेथीचा पराठा आहे हा. मेथीचे पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही एक चटणी जरी बनवली त्याच्यामध्ये पुदिना वगैरे टाकून, हिरव्या मिरच्या, तरी पण छान लागतं ते. पण आम्ही काय टाकणार, लावून खाणार नाही. आम्ही असंच खाणार आहे. आम्हाला असंच आवडतं, आहे का नाही रे? बरोबर आहे, बरोबर आहे. मग हे असं ठेवलंय मी याच्यावरती. दुसरं एक लाटून घेतलंय. हां थांबा, हां बोल. हे आता दुसरा पराठा लाटून घेतलेला आहे. पातळ आहे म्हणून ते जरा वाकडा तिकडा होतो, त्याला आपण नीट करायचा, व्यवस्थित करून घ्यायचं. ते एकच पराठा झाला घे की खा. पोराला दिले खायला बघा. पोरग कसं खातंय आता आणि कसं झालंय सांग बरं का रे. आवडला का तुला ते पण सांग. आता नुसतं खायचंय म्हणून म्हणू नको. तर गाईज बघा आता हा रुद्र खातोय. त्याला आवडते की नाही काय माहित नाही आता. कसं आहे रे, छान आहे का? तर गाईज तुम्ही आमची तर टी व्ही बघितलीच असेल आणि कोणाला हा सिरियल खूप आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा. कारण मी मला तोंड का दाखवत नाही ते सांगते, कारण मी अजून आंघोळ केलेली नाही आहे. मम्मीने आणि रुद्राने आंघोळ केलेली आहे. तर आता मम्मी मस्त अशी पराठे बनवते. तर गाईज पराठ्याला तेल बटर भरपूर लावलं ना तर अजून मस्त लागतं ते. भरपूर तेल लावायचं, भरपूर म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं. मला आवडतं भरपूर तेल, त्याच्यामुळे मी तेल भरपूर लावते. चपात्यांना पण माझ्या भरपूर तेलच असतं, तशी चपाती खाऊ वाटत नाही. असं बनवलंय बघा, किती सुरेख दिसतं हा पराठा मेथीचा. रात्री पण एक व्हिडिओ शूट करायचा होता मारामारीचा, पण गाईस तुम्हाला मी ते शूट केलेला नाहीये. रात्री खूप मोठी भांडणं झालेली इथं आणि आज त्याच्यावरती काहीतरी होणार आहे, सोल्युशन आज काढायचंय. आज त्याच्यावरती माझी मम्मी ऑब्जेक्शन घेणार आहे. हो घेणार आहे. फालतू लोक कुठून कुठून येतात इथं
शहाणपणा करतात. हे बघा असं ठेवलंय. सांग ना त्या माणसाला अडकवणार आहे, त्या बाईला पण अडकवणार आहे जरा. सोशल मीडियावरती ते व्हिडिओ टाकणारच आहे मी भांडणाचा. संध्याकाळी व्हिडिओ काढणारच आहे आज. ह्याचं कारण काय आहे हे आम्ही तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगू, आहे का नाही? सांगणार. असे येतात कुठून कुठून दळबद्री लोक. मग दळबद्रीच आहे ना, त्यांना आया बहिणी नसतात, त्याच्यामुळे ते लोक असे करतात. पाठीला बहीण दिलेली आहे, पोटाला पोरगी दिलेली आहे, तरी पण त्यांना काय कळतं दुसऱ्याच्या मुलीवर अन्याय अत्याचार करायला. फालतू गोष्टी सांगतात कोणाला पण. रात्रीच व्हिडिओ टाकायचा होता. नाही व्हिडिओ काढला असता ना हा तर माहित पडला असतं. नाही लक्षात नव्हतं का व्हिडिओ काढायचं, कारण आम्ही गोंधळ सगळे होता ना, गोंधळ असल्यामुळे समजलं नाही ते. तर आज तर खूप मोठा गोंधळ आहे गाईस, ह्याच्यापेक्षा डेंजर. पण आज काढायलाच लावणार आहे काही करून. काढणार आज ब्लॉग काढणारच. थोडा का वेळेला त्याचा ब्लॉग काढायचा, सोशल मीडियावर द्यायचा टाकू. त्यांना माहित नाही ना आपलं युट्यूब चॅनल आहे. हा तो पण तर पाहिन मोबाईलवरती. तर गाईज बघा अशी मस्त माझी मम्मी किती पटापटा मेथीचे पराठे करत आहे. तुम्ही नक्की करा. मम्मी म्हणते की थंडीमध्ये असं पराठे खाल्लेले किंवा पालेभाज्या खाल्लेल्या मेथीचे पराठे थंडीमध्ये चांगले असतात खायला, असे भरपूर जण बोलतात. म्हणून मी पण ट्राय केलं. मी पहिला एकदा भरपूर वर्षापूर्वी बनवलं होतं मेथीचे पराठे. त्याच्यानंतर आता ही माझी दुसरीच वेळ आहे मेथीचे पराठे बनवायचे. हा का? याच्या अगोदर आपण ह्याचे केले आलू पराठा बनवले. आलू पराठे मग तर असं मस्त खुसखुशीत वाटायला लागलं. सगळीकडनं भाजून घ्यायचं. कच्चा अजिबात ठेवायचं नाही बिलकुल. कच्चा राहिला का ते बरोबर टेस्ट लागणार नाही. काहीच मी आता सगळे पराठे आधी बनवून घेते आणि मी तुम्हाला ना एक 10 मिनिटात भेटते. तोपर्यंत व्हिडिओ स्किप करू नका, कंटिन्यू बघत राहा. हे बघा गाईज, आता माझे पूर्ण मेथीचे पराठे बनवून तयार झालेले आहेत. तर हे बघा मी इथं काढून ठेवले डिशमध्ये. इतके सॉफ्ट आणि इतके मस्त झालेले आहेत ना हे पराठे. खूपच छान आहेत. दिसायला पण एकदम डिश भारी दिसतं. तुम्ही पण असंच मेथीचे पराठे एकदा बनवून नक्कीच खावा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.